वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. आई ही सर्वत्र पवित्र स्थानाची पूजा आहे आणि वडील हे सर्व देवांचे स्वरूप. त्यांची म्हणून मनापासून पूजा करावी. आमचे पालक ज्यांनी आम्हाला जीवन दिले ते आमच्यासाठी देवच आहेत. आपल्या आयुष्यातून आपल्या आईवडिलांशिवाय आपले अस्तित्व नाही. त्यांचे योगदान आणि त्याग निर्विवाद आहेत आणि आपण त्यांना नेहमी आपल्या आयुष्यात प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. श्लोक हा वेदांच्या काळापासून आणि पुढे अस्तित्वात असलेला मूलभूत सिद्धांत आहे आणि ते पदानुक्रमाचे प्रतिनिधित्व करतात. प्रेम हे शुद्ध, निस्वार्थ, दैवी आणि शाश्वत आहे. हे देवी प्रेम आपल्याला आपल्या पालकांकडून मिळत असते. आर्य गुरुकुल अंबरनाथ शाळेने शुक्रवार 8 ऑक्टोबर 2021 रोजी मातृपितृ पूजन उत्साहाने साजरे केले. ज्यांनी प्रेमाचा खरा अर्थ आपल्याला शिकवला त्याबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केले. जे आमच्यावर बिनशर्त आयुष्यभर प्रेम करतात आणि ते आमचे पालक आहेत. मातृपितृ पूजन हा सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजेच पालक आणि मुले यांच्यात वास्तविक स्वरूपात प्रेमाचा उत्सव साजरा करण्याचे दिवस आहे. या शुभ प्रसंगी 600 पालक आणि विद्यार्थ्यांनी पालकांविषयी असलेल्या श्रद्धेची प्राचीन परंपरा साजरी करण्यासाठी हा कार्यक्रम ऑनलाईन पाहिला. यावर्षी आम्ही सुमारे 20 पालक शाळेत त्यांच्या मुलांसह जमले. त्याप्रसंगी येथे कोविड प्रोटोकॉल पाळले गेले आणि शाळेच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेतली. दरवर्षी शाळा नवरात्री दरम्यान मातृपितृ पूजन साजरे करते. शाळा देवी देवतांच्या सुंदर मातीच्या मूर्ती दाखवते आणि 9 दिवस कलेला देवत्व म्हणून पाहतात. विद्यार्थी या सर्व 9 दिवसात भजन गात आरती करतात. 10व्या दिवशी, ज्याला सामान्यतः विजयादशमी आणि दसरा असे म्हटले जाते, नवधान्याचे विसर्जन होते. ही परंपरा जी आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. पालक मुलांचे ऋणानुबंध वाढतात. आई वडिलांसाठी आदर आणि प्रेमाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये जागृत होतात. मातृपितृ पूजनाचे दिव्य विधी चिन्मय मिशन ठाण्याचे आचार्य स्वामींनी निष्कलानंदजी यांनी केले. विद्यार्थी आणि पालकांनी घरी आणि काही पालकांनी व त्यांच्या पाल्यांनी शाळेत उपस्थित राहून मातृपितृ पूजनाचे कार्यक्रम साजरा केला. या उत्सवात पवित्र आणि आकाशीय मातृस्तवन श्लोक समाविष्ट होते. आईच्या निस्वार्थ आणि बिनशर्त प्रेमाच्या स्तुतीमध्ये मातृस्तवनम श्लोकाचे उच्चारण केले. पूजेनंतर गरबा खेळला गेला. यावेळी बोलताना नियुक्त निलेश राठोर, प्राचार्य आर्य गुरुकुल अंबरनाथ म्हणाले, मातृपितृ पूजनाची ही पारंपरिक पद्धत आई वडिलांच्या मूल्यांवर जोर देते आणि हा बंद साजरा केला जातो. ते पुढे म्हणाले की आई आणि वडिलांच्या उपासनेची संकल्पना आपल्या जीवनशैलीमध्ये खोलवर रुजलेली आहे. आईला पहिला गुरु, तसेच वडिलांना दुसरा गुरु आणि आचार्य हे तिसरे गुरु असे मानले जाते. असेही ते म्हणाले की मी इतर कोणत्याही शाळेला असा कार्यक्रम आयोजन करताना पाहिला नाही, जे आमच्या मुलांमध्ये उत्तम मूल्य रुजवले गेले. आजच्या पिढीसाठी हे आवश्यक मूल्य आहे आणि इतर शाळेमध्येही त्यांची पुनरावृत्ती केली पाहिजे. त्यांनी त्यावर जोर दिला की ही पारंपरिक येत्या वर्षासाठी आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी योगदान देईल. या कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाच्या जयघोषाने झाली. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. Hariom and Namaste. I'm Nilesh Rathod, Principal Arya Gurukul Ambernath. Arya Global, under that we have 4 schools and we always try to do something unique. And under this unique process and program, today we have celebrated Matru Pitru Puja. Now, this is in this auspicious moment of Navratri. We have celebrated this on the second day of Navratri. Now, why Matru Pitru Puja? हम सबको पता है माता, दैट मीन्स मदर, उनका ऋण हम कभी नहीं चुका सकते. लेकिन क्या हम सही में उनको एक्नॉलेज करते हैं जो उन्होंने हमारे लिए किया, जो वो हमारे लिए कर रहे हैं? सिमिलरली फादर, वॉट एवर ही इज़ डूइंग, आर वी एवर एक्नॉलेजिंग दैम? ये वैल्यू, ये सिस्टम, ये कल्चर हमारे इंडियन कल्चर में, हमारे इंडियन वैल्यू में, हमारे इंडियन सिस्टम में है. बट gradually what we see that the children are not giving that attention, not giving that particular privilege to the parents, and therefore to inculcate that habit we have this program, we have this process, we have this function for the children. यहाँ पे क्या हुआ, around 50 parents and 50 children were there in the campus where they literally done the puja of their father and mother, the way we are doing the puja to the goddess. Okay. Now, 21st century skills.
After pandemic, we have started learning about the 21st century skills. Lekin, why we are doing this? And whether 21st century skills possible without being grounded, without keeping our fit? I think no. And I believe you people will also agree with me that without being grounded, we cannot reach to the sky. Even if we will reach to the sky, we will be lost in the sky. Therefore, to be grounded and reaching at the school, reaching at the sky, we are doing this process. One more unique thing we have under Raja Global, that is Chinmaya Vision Program, which is completely based on Indian culture, Indian values. I'm talking about Indian culture and Indian values, which we always praise and which always we parent want our child to learn. If you want to know what is Chinmaya Vision Program, the time will be very short, so I cannot explain you. I'll welcome each and every parent who is listening, who is seeing this, to visit the school, whether it is in Kalyan, whether it is in Ambernath, whether it is in St. Mary Kalyan, and do have a visit to understand this. And I believe that you will be attracted and attached by this. So at last, happy Navratri and happy Matrupitra Puja. Hari Om, Namaste. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.